जय गुरुदेव. माझ्या उजव्या डाव्या हातावर असलेले ब्रह्मा आणि उजव्या हातावर असलेले विष्णू जेव्हा हे आरती घेऊन आले तेव्हा मी डोळे बंद करून होतो. तेव्हा मला असं वाटलं की ब्रह्मा आणि विष्णू जे आहेत हे आपल्या भक्तासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत असा मला भास झाला. आणि त्यामुळे त्यांना मी माझ्या पाया पडू दिलेलं नाही. आता या ठिकाणी तसं माझं 12 महिन्यापूर्वी मी एका ठिकाणी पंचकर्म शिबिर केलेलं आहे. त्यामुळे मला प्रॉब्लेम नाहीत. तर माझे जावई आहेत, मुलगी आहे, माझी मिसेस आहे, त्यांना काही प्रॉब्लेम आहेत. शोभा बोरकर जी आहे या आमची बहीण होतात. त्यांनी सांगितलं दादा मी या ठिकाणी गेलो होतो आणि या ठिकाणी अशा प्रकारचं आहे, माझे व्याधी कमी झाले आहेत. त्यामुळे तिनं मला मेसेज पाठवला आणि तेव्हापासून मी या ग्रुपवर जॉईन झालेलो. 12 महिने झाले आणि सर्व मेसेज मला येतात. तेव्हा मलासुद्धा वाटलं माझ्यासुद्धा व्याधी आहेत, त्यांच्यासुद्धा व्याधी आहेत, यांना घेऊन जावं. 5 लोकांना घेऊन आलो मी. तर या ठिकाणी आल्यानंतर मला अजून माझ्या याचा फायदा झालेला नाही. मला काहीच भेटलं नाही. मला शुगरचं भेटलेलं नाही आणि पाठीचं दुखणं याचं भेटलेलं नाही. सांगितलं असेल पण मला ऐकायला येत नाही, त्यामुळे मला ते कळलेलं नाही. मी प्रांजळ कबूल करतो आहे. तसंच या ठिकाणी वातावरण जो आहे, आम्ही जेव्हा आलो तेव्हा वातावरण थोडं एकदम शांत होतं. सो विविध प्रकारचे लोक कसे असतील असं वाटत होतं. आपल्याला खायला मिळेल की नाही, कारण मी गेल्या वर्षी जे केलं त्या ठिकाणी आम्हाला 5 दिवस खायला भेटलेलं नाही. पहिल्या 3 दिवस आम्ही काहीच खाल्लो नाही, काही नाही. फक्त त्यांनी चूर्ण दिलं आणि बाकीचं काम 3 दिवस आम्ही काहीच खाल्लो नाही. 3 दिवसानंतर जी क्रिया झाली शंख प्रक्षालन क्रिया, त्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त ज्यूस दिला, तो 15 मिनटं प्यायचा. आणि नंतर आम्हाला संध्याकाळी आंबील द्यायचे आणि सकाळी ज्यूस. फक्त शेवटच्या दिवशी 6व्या दिवशी त्यांनी आम्हाला 2 पोळ्या, थोडं भात आणि थोडं गोड दिलं. मला वाटलं इथे असंच असेल तर इथे आम्हाला भरपूर खायला भेटलं. त्यामुळे सांगतो बरं, मला माझी जी अपेक्षा होती इथे भरपूर खायला भेटलं. मी तसं खाण्यात माझं बहुत रेस्ट्रिक्शन आहे. तर सरांना विनंती करतो की माझं जे प्रॉब्लेम आहे पाठीच्या मणक्याचा जो आहे, मी विविध डॉक्टरकडे गेले, 5-6 डॉक्टर गेले. त्यांनी सांगितलं मणक्यात औषधी खाल्ली पण काही फायदा झालेला नाही. सरांचं ऐकून मी माझ्या फॅमिलीसहित इथे आलो. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माझं जी काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करावा. तशी माझी शुगर नॉर्मल आहे, गोळ्या घेतल्या नॉर्मल आहेत, अजूनही नॉर्मल आहे, परंतु विदाऊट गोळ्यांनी ती नॉर्मल व्हायला पाहिजेत अशी त्यांनी मला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो.